हॅलो स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हा पार्ट पाहतोय की ज्याला इंडिपेंडंट नर्वस सिस्टीम किंवा सेल्फ गव्हर्न सिस्टीम असं म्हटलं जातं की आपल्या बॉडीमधल्या इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करण्याचं काम करत असते. लास्ट लेक्चरला आपण या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममधली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा पार्ट पाहिलेला आहे किंवा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कशा पद्धतीनं वर्क करते त्याचं स्ट्रक्चर हा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. या पार्टवरून आपल्या असं लक्षात आलं की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये काम करत असतं. स्ट्रेसमधून आपल्या बॉडीला बाहेर काढण्याचं जे काम आहे हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम आहे. या नर्वस सिस्टीममध्ये जे स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये चेन गँग्लिऑन आहेत, त्याच्यानंतर प्री गँग्लिऑनिक सिम्पॅथेटिक नर्व फायबर, पोस्ट गँग्लिऑनिक सिम्पॅथेटिक नर्व फायबर हे स्ट्रक्चर आपण पाहून झालेलं आहे. हे स्ट्रक्चर समजल्यामुळं आता आपण या लेक्चरला आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा पार्ट चालू करतोय. हा पार्ट झाल्यानंतर आपल्याला दोघांच्या मधला म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम याच्यामधला डिफरन्स लिहिणं हा सोपं जाईल आणि बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तर पहा, जसं आपण पाहिलं की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये चेन गँग्लिऑन प्रेझेंट आहेत. कालचीच डायग्राम आहे. या बाजूला मी आज पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काढलेली आहे. ही जी डायग्राम आहे ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे. म्हणजे या डायग्रामवरून आता आपण कम्पेअर सुद्धा करू शकतो नेमकं या सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये काय डिफरन्स आहे. तर पहा, कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये गँग्लिऑनची चेन ही स्पायनल कॉर्डच्या जवळ आहे, ज्याला चेन गँग्लिऑन असं म्हटलं जातं. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये हे चेन गँग्लिऑन काय आहेत, ॲबसेंट आहेत. हा महत्त्वाचा डिफरन्स आपल्याला या डायग्रामवरून दिसतोय. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट होता तो प्री गँग्लिऑनिक फायबर होते आणि विसरल ऑर्गनला जाणारे पोस्ट गँग्लिऑनिक फायबर होते. इकडे आपल्याला प्री गँग्लिऑनिक फायबर हे मोठे दिसत आहेत. म्हणजे प्री गँग्लिऑनिक फायबर हे स्पायनल कॉर्ड पासून फारच काय आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये डिस्टन्स खूप आहेत, म्हणजेच किंवा आपण त्याला म्हणता येईल की याची लांबी जास्त आहे. इकडे आपल्याला लांबी कमी दिसते. त्याच्यानंतर जे काही प्री गँग्लिऑनिक नर्व फायबर आहेत हे डिस्टन्स तर जास्तच आहे, त्याच्याच बरोबर हे काय आहेत यांचा नंबर सुद्धा काय आहे, कमी आहे. आणि पोस्ट गँग्लिऑनिक फायबर यांची जी लेंथ आहे ही आपल्याला फार कमी दिसते. पण इकडं पोस्ट गँग्लिऑनिक जे काही फायबर आहेत यांची लांबी काय दिसत आहे, जास्त दिसत आहे. त्यामुळं हे एक लोकलाइज्ड ऑर्गनसाठी काम करणारी सिस्टीम आहे. तर ही ज्याला आपण म्हणतो वाईड स्प्रेड इफेक्ट अशा पद्धतीचं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. तर सुरुवातीला आपण ह्या डायग्रामवरून डिफरन्स बिटवीनचा सांगितलेलाच आहे, पण ॲक्च्युअली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये कोणकोणते स्ट्रक्चर येतात हा पार्ट पाहूया आणि त्याच्यानंतर त्याचं फंक्शन. जसं आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये स्ट्रक्चर हा पार्ट कंप्लीट केला होता, तसंच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये कोणते स्ट्रक्चर येतात. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम याला म्हटलं जातं क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो असं म्हटलं जातं. हा पॉईंट इथं महत्त्वाचा. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये आपण पाहिलं होतं की याला थोरॅको-लुंबार आउटफ्लो असं म्हटलं जातं की जे चेन गँग्लिऑन आहे हे थोरॅक्स आणि लुंबार रिजनला आपल्याला प्रेझेंट दिसली होती. इकडं चेन गँग्लिऑन तर ॲबसेंट आहेत, पण जे काही नर्व फायबर किंवा ज्याला आपण न्यूरॉन असं म्हणू की जे ओपन होणार आहेत ते ब्रेन की जो रिजन आहे, ब्रेनचा जो रिजन आहे की ज्याला म्हटलं जातं क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. क्रॅनिओ याचा अर्थ की ज्याच्यामध्ये कोण येतं, ज्याला म्हटलं जातं ब्रेन स्टेम, सॅक्रल रिजन किंवा मिड ब्रेनचा जो पार्ट आहे. म्हणजेच एकंदरीत सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेनच्या पार्टपासून ह्या नर्व काय होतात, ओरिजिनेट होतात की ज्याच्यामध्ये मिड ब्रेन आहे, ब्रेन स्टेम आहे. त्याच्यानंतर जो स्पायनल कॉर्डचा जो रिजन आहे ज्याला म्हटलं जातं सॅक्रल रिजन. इथं हा सॅक्रल रिजन हा दाखवलेला आहे. सुरुवातीचे 5 गँग्लिऑन हे लुंबार रिजनचे आहेत आणि त्याच्यानंतरचे पुढचे 5 गँग्लिऑन किंवा ज्याला आपण नर्व असं म्हणू हे सॅक्रल गँग्लिऑनचे आहेत किंवा सॅक्रल रिजनमधून हे नर्व फायबर काय होणार आहेत, ओरिजिनेट होणार आहेत. म्हणून याला म्हटलं जातं क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो असं म्हटलं जातं. हा एक दोघांच्या मधला डिफरन्स आहे. याला थोरॅको-लुंबार आउटफ्लो आणि याला याला क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो असं म्हटलं जातं. तर पहा, हा डिफरन्स समजल्यानंतर आता आपण स्ट्रक्चर पाहूया. या स्ट्रक्चरमध्ये पहिला पॉईंट येतो प्री गँग्लिऑनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर. इकडे आपण पाहिलं होतं प्री गँग्लिऑनिक सिम्पॅथेटिक नर्व फायबर, म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये येणारे गँग्लिऑनच्या आधीचे फायबर याला प्री गँग्लिऑनिक सिम्पॅथेटिक नर्व फायबर. आज आपण पाहतोय प्री गँग्लिऑनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर.
तर पहा, आताच आपण म्हणालो की ज्याला क्रॅनिओ सॅक्रल आउटफ्लो असं म्हटलं जातं, म्हणजेच ब्रेनचा जो ब्रेनचा जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये मिड ब्रेन, त्याच्यानंतर ब्रेन स्टेम, याच्यापासून ज्या नर्व्ह ओरिजिनेट होत असतात त्यांच्यासोबत हे प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर हे काय होत असतात, पुढे अराईज होत असतात. म्हणजेच त्या क्रॅनियल नर्वच्या सोबत हे नर्व फायबर हे बाहेर पडतात आणि ज्याला म्हटलं जातं प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर. आता अशा कोणत्या नर्व्ज आहेत की त्यांच्यासोबत हे नर्व फायबर, कोणते, प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर हे बाहेर पडतात. इथं नंबर लिहिलेला आहे. 3 नंबरची नर्व आपल्याला माहिती आहे की जी अक्युम्युलेटर आहे. त्याच्यानंतर 7 नंबर की ज्याला आपण फॅसियल नर्व असं म्हणतो. त्याच्यानंतर 9 नंबर ज्याला ग्लासोफॅरेंजियल असं म्हटलं जातं. आणि 10 नंबर आपण त्याला वॉन्डरिंग नर्व असंही म्हटलं जातं की जी सगळ्यात मोठी नर्व आहे, ज्याला वॅगस नर्व असंही म्हटलं जातं. 10 नंबर वॅगस नर्व असं म्हटलं जातं. तेव्हाच म्हटलं होतं की ॲब्डॉमिन कॅव्हिटीमध्ये किंवा जो विसेरा प्रेझेंट आहे, या विसेराला या वॅगस नर्वची काय आहे, अटॅचमेंट आहे. म्हणजे या नर्व सोबत हे प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर हे क्रॅनियममधून बाहेर पडतात. प्री गँग्लिओनिक नर्व फायबर हे क्रॅनियममधून बाहेर पडत असतात, म्हणून याला क्रॅनियल आउटफ्लो असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये कोण आहेत, नेमकं या प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक फायबरमध्ये काय आहेत, ॲक्झॉन्स ऑफ नर्व फायबर्स आहेत. ॲक्झॉन्स ऑफ नर्व फायबर म्हणजे सायटॉन हा बाजूला असणार आहे आणि ॲक्झॉन हा या ब्रेन रिजनमध्ये प्रेझेंट असणार आहे की जो मिड ब्रेन, ब्रेन स्टेम आणि सॅक्रल रिजन, की ज्याच्यामध्ये हँड ब्रेनचा पार्ट येतो, काही मिड ब्रेनचा पार्ट येतो, ज्याला ब्रेन स्टेम असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर स्पायनल कॉर्डचा सॅक्रल रिजन. या स्पायनल नर्व सोबत हे पॅरासिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक प्री गँग्लिओनिक नर्व फायबर हे ओरिजिनेट होतात. त्यानंतर इथं सॅक्रल क्रॅनियल नर्वची नावं दिलेली आहेत की 3री, 7वी, 9वी आणि 10वी. हे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये अक्युम्युलेटर, त्याच्यानंतर फॅसियल, ग्लॉसोफॅरेंजियल आणि वॅगस नर्व आहे. स्पायनलमध्ये नंबर आहेत 2, 3 आणि 4. ह्या नर्वच्या सोबत हे प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर हे बाहेर पडतात. पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम मधलं पहिलं स्ट्रक्चर की ज्याला प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा पार्ट आहे पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओन, जिथं प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर हे कम्युनिकेट्स होतात. असं जे ॲग्रिगेशन ऑफ सेल आहे, नर्व सेल आहे, ज्याला पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओन असं म्हटलं जातं. जनरली हा जो पार्ट आहे हा विसेरामध्ये प्रेझेंट असतो की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चेन नाही, पण याच्यामध्ये सिनाप्सी तयार होत असते. ही सिनाप्सी नेमकी कोणती असते, तर जे प्री गँग्लिओनिक नर्व फायबर आहेत आणि त्यानंतर या पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओनमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या काही नर्व सेल आहेत यांच्यामध्ये काय होत असते, सिनाप्सी होत असतेच. म्हणजेच एम्पल्स ट्रान्समिशनचं काम होत असतं एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे. म्हणजे इकडं चेन गँग्लिओन ॲब्सेंट आहेत. हा जो पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिओनचा जो पार्ट आहे तो विसेरामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजेच जे काही प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर आहे यांची लांबी इथं काय आहे, जास्त आहे. आता सांगितलं की यांची लांबी इथं काय आहे, ही कमी आहे. त्याच्यानंतर आहे पोस्ट गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर. गँग्लिओनच्या नंतर येणारे जे नर्व फायबर आहेत की ज्याला पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर आणि यांची अटॅचमेंट ही विसरल ऑर्गनला असते. आता यामध्ये नेमकं काय आहे, ॲक्झॉन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत की ज्याच्यामध्ये जे काही स्मूथ मसल्स, पोस्ट गँग्लिओनिक जे काही गँग्लिओन आहेत यांची जी अटॅचमेंट आहे ही कोणाला आहे, स्मूथ मसल्स ऑफ ग्लँड्स आणि विसेरा. म्हणजे इथं सुद्धा तेच आहेत की ज्याच्यामध्ये आपण सांगतो की ज्याला व्हायटल ॲक्टिव्हिटीज किंवा इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचं करतं. म्हणजे पोस्ट गँग्लिओनिक, मग ते प्री पॅरासिम्पॅथेटिक असेल किंवा सिम्पॅथेटिक असेल, दोन्ही नर्वस सिस्टीममधले जे काही पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर आहेत यांची अटॅचमेंट ही कुणाला असणार आहे, विसरल ऑर्गनला असणार आहे. आणि हे विसरल ऑर्गन दोन्ही नर्व फायबरनी कनेक्ट झाल्यामुळे एकानं स्टिम्युलेट करायचं आणि दुसऱ्याने इनिबिट करायचं, असं अँटीगोनास्टिक फंक्शन हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हे काम करत असते. म्हणजे पोस्ट गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबरमध्ये फक्त ॲक्झॉन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत की ज्यांची अटॅचमेंट स्मूथ मसल्स आणि त्याच्याचबरोबर विसेरासोबत आहे. हा पॉईंट इथं क्लिअर झाला. म्हणजे आपलं इथं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये प्री गँग्लिओनिक फायबर, त्याच्यानंतर गँग्लिओन,
आणि त्याच्यानंतर पोस्ट गँग्लिओनिक फायबर, फक्त नावं चेंज झाली, तिकडं सिम्पॅथेटिक, इकडं पॅरासिम्पॅथेटिक. इकडं ॲडिशनल एक स्ट्रक्चर आहे की ज्याला चेन गँग्लिओन असं म्हटलं जातं, जे इकडं ॲबसेंट आहे. हा झाला स्ट्रक्चरचा पार्ट. आता त्याच्यानंतर त्याचे फंक्शनल ॲक्टिव्हिटीज. कालच्या लेक्चरला आपण असं पाहिलं होतं की याचा जो पोस्ट गँग्लिओनिक जे फायबर आहेत की जे न्यूरो ट्रान्समीटर किंवा जे न्यूरो ट्रान्समीटर ज्याला आपण एक केमिकल असं म्हणतो की जे सिक्रिशन करतात, जे आहे ॲड्रिनॅलिन आणि नॉर ॲड्रिनॅलिन असंही म्हटलं जातं. इकडं पोस्ट गँग्लिओनिक जे काही पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर आहे ज्या न्यूरो ट्रान्समीटरचं सिक्रिशन करतात, ज्याला असेटाइल कोलिन असं म्हटलं जातं. असेटाइल कोलिन असं म्हटलं जातं. त्यामुळे याचा जो इफेक्ट आहे ज्याला म्हटलं जातं कॉलिन एनर्जिक इफेक्ट, कॉलिनर्जिक इफेक्ट असं म्हटलं जातं. कालच्या लेक्चरला आपण याला पाहिलं होतं ॲड्रिनर्जिक इफेक्ट असं म्हटलं होतं. इकडं ॲसेटाइल कोलिन सिक्रेट करण्याचं काम होतं, त्यामुळे याला कॉलिनर्जिक इफेक्ट असं म्हटलं जातं. आता हा झाला फंक्शनल पार्ट. आता नेमकं कालच्या लेक्चरला आपण पाहिलं की ही स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये काम करते, म्हणजे स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं आहे. त्यासाठी लंग आणि हार्टच्या ॲक्टिव्हिटी वाढवल्या जातात की या नर्व फायबरमुळे जे केमिकल सिक्रेट होणार आहे त्याच्यामुळे हार्ट आणि लंग ॲक्टिव्हिटी हा वाढतात. हा पार्ट आपण क्लिअर केला होता. आता पहा, जेव्हा आपली बॉडी स्ट्रेसफुल कंडिशनमधून बाहेर पडते आणि जेव्हा रिलॅक्स होते, तेव्हा हा जो रिलॅक्सेशनचा जो टाईम आहे तो एन्जॉय करण्याचं काम ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करत असते. म्हणजेच रिलॅक्स कंडिशनमध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही काम करत असते. स्ट्रेसफुल कंडिशनमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटी आहेत ह्या नॉर्मल ॲक्टिव्हिटी रिस्टोअर करण्याचं काम ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करत असते. याला इनहिबिटरी इफेक्ट असंही म्हटलं जातं. इनहिबिटरी इफेक्ट, कारण या असेटाइल कोलिनमुळे जे काही न्यूरो ट्रान्समीटर जे काही केमिकल सिक्रेट होणार आहे आणि या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं मेन फंक्शन आहे की जे हार्ट ॲक्टिव्हिटी आणि लंग ॲक्टिव्हिटी ज्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये वाढल्या असतात यांना कमी करण्याचं काम ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करत असते. म्हणून याला इनहिबिटरी इफेक्ट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, हा स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि इकडं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा इनहिबिटरी इफेक्ट की ज्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी ह्या इनहिबिट होतात, म्हणजे हार्ट ॲक्टिव्हिटी स्लो डाऊन होते, लंग ॲक्टिव्हिटी सुद्धा कमी होत असतात, कारण आपल्याला आपली नॉर्मल ॲक्टिव्हिटी रिस्टोअर करायची असते आणि या नॉर्मल ॲक्टिव्हिटीसाठी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही काम करत असते. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये पोस्ट गँग्लिओनिक जे काही फायबर्स आहेत यांची लांबी कमी आहे, त्यामुळे ते फक्त लोकल ऑर्गन जे आहेत त्यांचा जो इफेक्ट आहे की लोकलाइज्ड ऑर्गन पुरता मर्यादित राहत असतो. त्याच्यानंतर नॉर्मल किंवा रिलॅक्स कंडिशनमध्ये ते आपल्याला ॲक्टिवेट करण्याचं काम करत असतात की ज्याच्यामध्ये हार्ट ॲक्टिव्हिटी आणि लंग ॲक्टिव्हिटी कमी होतात. पण ज्या इतर ॲक्टिव्हिटी ज्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये स्लो डाऊन झालेल्या असतात, फॉर एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये लॅक्रिमल ग्लँड, सिलियरी बॉडीज, त्याच्यानंतर किडनीची ॲक्टिव्हिटी किंवा इंटेस्टाईनचा मेनली पार्ट की ज्याच्यामध्ये इंटेस्टिनल ज्युसेस, डिओडिनम, स्टमकला पॅन्क्रियाटिक ज्युसेसचं सिक्रिशन आहे, लार्ज इंटेस्टाईनमधलं ॲब्झॉर्प्शन असेल किंवा युरिनरी ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन असेल, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय होत असतात इथं वाढत असतात. मग इकडे स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये ह्या ॲक्टिव्हिटी इनहिबिट केल्या जातात, तर इकडं यांना काय केलं जातं, स्टिम्युलंट मिळत असतं. म्हणजे जे काही आपला नॉर्मल बॉडीचा जो मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीचा जो काही रिदम आहे तो हा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही मेंटेन करत असते किंवा नॉर्मल बॉडी ॲक्टिव्हिटी रिस्टोअर करण्याचं काम करत असते आफ्टर स्ट्रेसफुल कंडिशन. म्हणजे इथं आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम याच्यामधला डिफरन्सही पाहिलेला आहे आणि दोन्ही सिस्टीम याच्यामध्ये येणारे स्ट्रक्चर आणि नेमकं कोणत्या वेळेला काम करत असतात हा पॉईंट आपला इथं क्लिअर झालेला आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या नर्वस सिस्टीम आहेत की ज्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम हा नर्वस सिस्टीमचा पार्ट आणि ज्याच्यामध्ये स्पायनल कॉर्डचं येणारं स्ट्रक्चर हा पार्ट आपण इथं क्लिअर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला या टॉपिकमधला आपण पुढचा पार्ट पाहूया.